असते आपण क्वार्टर फायनल क्रमांक 3 चा टॉस करणार आहोत. एका दिशेला पाहिलं तर कोंडोशी टीम, दुसऱ्या दिशेला खांबील चोरगे टीम यांच्या दरम्यान ही महत्त्वपूर्ण मॅच आहे. खांबील चोरगे टीमचे संघनायक अजित आहेत, त्याचबरोबर कोंडोशी टीमचे संघनायक रवींद्र आपल्याला पाहायला मिळतील. गोविंददादा कदम यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. इकडे या दादा, इथे या, तुम्ही इथे या, कॅमेरा समोर आहे. टॉस करूयात आपण क्वार्टर फायनल क्रमांक 3 चा. छापा कॉल केला, ते मात्र काटा आलाय. कोंडोशी टीमने टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग गोलंदाजी करणार. फिल्डिंग करण्याचा निर्णय आहे. आज आपण पाहतोय स्वर्गीय विकास कदम स्मृती चषक 2025 ही स्पर्धा पाहतोय. KSK मधील पहिली स्पर्धा आहे. या पहिल्या स्पर्धेमध्ये 2 पाऊल आपण पुढे आलात, अजून 1 पाऊल पुढे टाकायचं आहे. तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे, समोरच्या टीमला देखील फलंदाजी करायची. किती धावांपर्यंत समोरच्या टीमला आपण रोकाल? टार्गेट तर 30-35 ठेवून, पण आम्हीच लवकर विकेट घ्यायचा प्रयत्न करेन. अमितचा विकेट घेणं नक्कीच चांगला प्रयत्न, परंतु आज खऱ्या अर्थानं अमितची देखील चांगली फलंदाजी निपाणी टीम संघाबरोबर झाली. त्याने तिथे फलंदाजी करताना चांगला मॅच देखील जिंकून दिला. कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. आम्ही तुझ्याकडे वळतो, जास्त वेळ घेणार नाहीये. फलंदाजी करायचे, किती धावांचं टार्गेट आपण सेट कराल? इथे 35 ते 40 धावांचा टार्गेट आम्ही सेट करायचा प्रयत्न करू. 35 ते 40 धावांचा टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करणार आहात, परंतु असं कोणत्या गोलंदाजांवरती तुम्ही अटॅक कराल नाही त्याच्यावरती खूप साऱ्या धावा जमा करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. सिच्युएशननुसार आम्ही बघू काय करायचं ते. असं थँक्यू सो मच. हे होते अमित आणि दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. क्वार्टर फायनल क्रमांक 3 चा थरार आपण पाहतोय. स्वर्गीय विकास कदम स्मृती चषक 2025 चा थरार आणि क्वार्टर फायनल क्रमांक 3 ची ही मॅच आपण पाहणार आहोत. एका दिशेला आपण पाहिलं तर कोंडोशी टीमने टॉस जिंकलाय, प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि खांबील चोरगे संघाला या ठिकाणी फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. कुठेही जाऊ नका, मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा जाऊयात. बॉक्स मध्ये जिथे समालोचन कक्षामध्ये आपण आवाज ऐकणार आहात गणेश सर यांचा. धन्यवाद, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ज्यांचा आवाज आपण मायक्रोफोनवरती आत्ताच ऐकत होतो, खऱ्या अर्थानं 22 टेनिस क्रिकेटचा एक सुमधुर आवाज आमचे बंधू निवृत्ती दादा शिंदे खऱ्या अर्थानं कालपासून या स्पर्धेमध्ये जोडले गेले. आमच्या समवेत स्पर्धा पाहतोय आपण. KSK क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत सह्याद्री युवा मंडळ लामज, ग्राम विकास मंडळ लामज मुंबई व श्री लामजाई नवलाई क्रिकेट संघ लामज आयोजित स्वर्गीय विकास कदम स्मृती चषक 2025 या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं कालपासून अनेक संघ 24 संघांनी सहभाग घेतला. ईश्वरजी संकपाळ त्याचबरोबर गोविंदजी कदम या 2 मान्यवरांचा आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मान घेऊया. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड भेट सन्मान चिन्ह देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. अतिथी देव भव. आदर तिथं नक्कीच मंचावरती केलं जात आहे. चला मॅच मित्रांनो 4 वाजायला आल्यात. फक्त 1.5 तास आपल्याला 3 मॅचेस 1.5 तासामध्ये कंप्लीट करायचे. प्लीज सहकार्य करायचं. चला खऱ्या अर्थानं क्वार्टर फायनल क्रमांक 3 अर्थात C गटामधून कोण जाईल टॉप 3 मध्ये ते ठरवणारी मॅच. एका बाजूला टीम खांबील चोरगे 11, दुसऱ्या बाजूला टीम कोंडोशी
झोला 11 कोंडोशी या दोन टीमच्या दरम्यान टीम खऱ्या अर्थाने दोन्ही टीम्स 2-2 मॅचेस जिंकतात आतापर्यंत. अतिशय चांगला खेळ दोन्ही टीमच्या माध्यमातून झालाय. कोण जाईल खऱ्या अर्थानं पहिल्या कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर शिंदे 11 हा संघ जाऊन पोहोचला होता टॉप 3 मध्ये. आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं कोण गेलंय दुसरं नाही दुसरी टीम कोणती गेली शिंदे आणि दुसरी त्याचबरोबर टीम केगर सोळशी या दोन टीम मात्र जाऊन पोहोचल्या टॉप 3 मध्ये. आता मात्र या दोन मधून कोण जाईल टॉप 3 मध्ये पाहायचं आहे. चला मॅचला प्रारंभ करा प्लीज, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. 5:30 पर्यंत मॅचेस आपल्याला संपवायचे आहेत, याची आपण सर्वांनी दक्षता घ्या, थोडीशी काळजी घ्या प्रत्येकाने, कारण संध्याकाळी 5:30 पावणे 6ला अंधार होतोय. त्यासाठी प्लीज सर्वांना सहकार्य करण्याची अपेक्षा करतोय आम्ही. जवळ मॅचकडे टीम खंबील चोरगे संघाची सलामीची जोडी अमित कदम स्ट्राईक एंडला, नॉस्ट्राईक एंडला सार्थक कदम. गोलंदाजी मार्क वरतून आपण पाहतोय अक्षय. पहिला चेंडू क्वार्टर फायनल क्रमांक 3 अक्षय पुलटॉस, त्यावरती अतिशय चांगला फटका कव्हर आणि पॉइंटच्या मधून धन 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 4 धावा. वेल प्लेड अमित कदम. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं फुलटॉस होता, गतिमान होता, दिशा दिली आणि एक लाजवाब फटका पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना खऱ्या अर्थानं ऑन साईडला ताकदीचे फटके लावावे लागतात, परंतु तुम्ही ज्यावेळेस ऑफसाईड कव्हर एक्स्ट्रा कव्हर पॉइंट या रिझन मध्ये जेव्हा फटके खेळतात तेव्हा तुम्हाला ताकद लावता येत नाही. तिथे नजाकत असते, तिथे तुम्हाला टायमिंग साधणं गरजेचं असतंय आणि तेच घडलं. पुन्हा एकदा अक्षय निघतील. हो आता मात्र ताकद लावायचा प्रयत्न झाला बघा आम्ही त्यांच्याकडून, परंतु अपयश आलंय. कारण आपण ज्या ज्या वेळेस ऑफ साईडच्या रिझन मध्ये ताकद लावण्याचा प्रयत्न करतो 19% आपण त्यामध्ये अपयश होत असतो मित्रांनो. आणि जर तुम्ही टायमिंग साधायचा प्रयत्न केला त्याच वेळी तुम्हाला यश येत असतं. पाहूया एक चौकारानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलंय अक्षय यांनी. जोरकस खेळाचा फटका, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू फेकी थोडीशी वेगळ्या धटणीची होते. सार्थक एक चांगले बॅटिंग आतापर्यंत राहिले त्यांच्या माध्यमातून. अमित खरं 3 षटकांची मॅच आहे, थोडं उभं राहणं गरजेचं असणार आहे. वाह भाई वाह, काय चेंडू होता यार, अफलातून होता. सुसाट वेगवान गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून. अमित त्यांना काही अजिबात समजून दिले जात नाहीये चेंडू आणि कुठेतरी क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न अमित कदम यांच्याकडून होतोय. इथे मात्र तुम्हाला सरळ बॅटने खेळावं लागेल, कारण गती आहे अक्षय यांच्याकडे. त्यामुळे तुम्हाला आडव्या बॅटने चेंडू थोडासा कमी प्रमाणामध्ये सापडले जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला सरळ बॅटने खेळावं लागेल, कारण इथे एक एक चेंडू डॉट म्हणजे खूप महत्वाचा आहे. पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू वाईडिश यॉर्कर पाहायला मिळाला. इथे फक्त एक आणि एकच धाब. खरं पाहिलं तर खूप महत्वाचं पहिलं षटक आहे आणि त्यामध्ये अक्षय मात्र आपली छाप सोडून देताना पाहायला मिळतात. एक लॉंग रनअप आहे, पेस आहे त्यांच्याकडे. तुला पाहूया अगदी सरळच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक आहेत, परंतु काय घडलंय तर चेंडूने दिलाय चकवा. कारण ही घटना सातत्यानं घडते. मैदानाच्या आतमध्ये थोडेफार खास कळके दगड आहेत. सरळ येणारा चेंडू क्षेत्ररक्षक अगदी त्याच्या समोर उभा राहतोय, परंतु त्यानंतर अगदी शेवटच्या मोमेंटला चेंडू मात्र टर्न घेतोय आणि त्यामुळे फसगत आणि फसगत होते. 4 धावांच्या मदतीने धावसंख्येचा आपण एकूण जर विचार केला तर पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या बिनबाद 9 धावा.
न्यू गोलंदाज राज गोलंदाजी मार्कवरती. खूप महत्वाची मॅच आहे. खऱ्या अर्थानं या स्पर्धेतील अस्तित्व टिकवणारी मॅच. कोण जाईल या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये, अर्थातच बक्षीस पात्र फेरीमध्ये, हे ठरवणारी मॅच आहे. आता मात्र राज स्ट्राईक वरून सज्ज, गोलंदाजी मार्कवरून सज्ज. सार्थक हो हो इथे फटका सजलाय, परंतु काय घडणार आहे. झेलची संधी आहे आणि प्रयत्न तर पुरेपूर केले, परंतु पहिल्या चेंडूवरती षटकार मारायचा आहे का, हा मोठा प्रश्न आहे. सार्थक बाद होत आहे आणि तंबूच्या दिशेने परततोय. इथे मात्र थोडीशी निराशा केली म्हणेन, थोडा चेंडू पर्यंत पोहोचला नाही आहे आणि त्यामध्ये फटका थोडासा अपुरा राहिला आणि पहिल्या विकेटचं पतन झालंय टीम खांबेल 11. खूप महत्वाची मॅच आहे, खूप महत्वाची मॅच आहे आणि त्याच या ठिकाणी येरणे खुर्द संघाचं या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांना या स्पर्धेची एक गोड भेट अर्थातच सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करतो. आपण या ठिकाणी येरणे टीमचं स्वागत करतोय मुख्य व्यासपीठावरती. आपण आलात, या स्पर्धेचे घटक झालात, त्याबद्दल आयोजन समितीकडून तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. न्यू बॅटर गणेश मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र फटका थोडासा फसलाय का, इथे दाद तर मागितली जाते, परंतु मला यस पंच सांगतायत आवाज आलाय आणि इथे मात्र स्ट्रायकर पंच, इथे मात्र गणेश बॅक टू द पॅव्हिलियन. आता मात्र खऱ्या अर्थानं टीम खांबील थोडासा बॅकफुटला दखलला जातोय. न्यू बॅटर संदीप कदम मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र खऱ्या अर्थाने इथून पुढचं सूत्र कसं असेल, तर यामध्ये जर सुधार करायचा असेल तर अमित कदम यांनी स्ट्राईक आपल्याकडे जास्तीत जास्त ठेवणं गरजेचं असेल, तरच या सिच्युएशन मध्ये टीम खांबील एक फायटिंग स्कोर उभा करू शकतो. पण पाहायचंय. आणि या ठिकाणी हॅट्रिक वरती आहेत गोलंदाज राज भिल्लारे. अनपट राज गोलंदाजी मार्क करतो. हॅट्रिक इज द वन. ओ काय गोलंदाज आहे यार, बघा आपला तुने अमित यांनी नक्कीच यावरती विचार करणं गरजेचं असेल, कारण फक्त 3 षटकांची मॅच आहे. आतापर्यंत 9 चेंडूचा खेळ संपला आहे आणि 9 चेंडूचा खेळ फक्त बाकी आहे. धावा फक्त लागल्यात 9. इथे रन बॉल धावा काढून काही साध्य होणार नाही आहे, कारण टीम कोंडोशी अतिशय बहारदार फलंदाजी करो. फुलटा चेंडू आणि विकेट 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 विकेट. आणखीन एक गळ्याचं पतन होताना पाहायला मिळतंय आणि ते खऱ्या अर्थानं दुःख अगदी अमित कदम अगदी समोर उभे राहून पाहतायत. खरं पाहिलं तर मी म्हणतोय अमित कदम समोर असताना तुम्ही स्ट्रायकरला नक्कीच एक धाव काढा आणि नॉन स्ट्राईकला जा, कारण अमित कदम जर खेळले तरच इथून पुढे टीम खांबेल संघाची धावसंख्या वाढली जाऊ शकते. परंतु इथे मात्र अगदी वेगळं गणित पाहायला मिळतंय. फलंदाजाचं नाव कळवा टीम खांबील. आयुष. हो फटका सजलाय, परंतु जेलची संधी आहे आणि यस इथे मात्र अतिशय चांगला दर्जेदार जेल टिपला गेलाय. आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत. राज वेल प्लेड यार. 5 चेंडू मध्ये 2 विकेट्स आपल्याला, 4 विकेट्स. वा बाय वा, 4 विकेट्स आपल्या नावी आणि एकही धाव अजूनपर्यंत या षटकामध्ये खर्ची घातली नाही आहे. न्यू बॅटर रोहित भिल्लारे यांच्याकडून जर हॅट्रिक झाली, राज 501 रुपयाचं पारितोषिक आलंय.
खोदून काढला झेलची संधी परंतु नाही. आणि इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. पहा लाजबाब खेळाचं प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे टीम कोंडोशी. आणि हा जज्बा आहे ही नाही. आणि पहिली मिडल ओव्हर असेल या ठिकाणी. खरं पाहिलं गेलं ना तर राज या संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिलं निर्धारित षटक. खऱ्या अर्थानं एकही धाव नाहीये आणि 4 विकेट्स आपल्या नावे. वा भाई वा. खरं पाहिलं गेलं तर हम भी बडे रिस्की घोडे असं दाखवलंय राजनी. कारण ज्या वेळेस उत्कृष्ट गोलंदाजाचा विचार केला जातो ना संपूर्ण स्पर्धेतील त्यावेळी नक्कीच माझ्या नावाची चर्चा झाली पाहिजे. ही नक्कीच चुणूक दाखवली आहे. आता मात्र शेवटचा षटक आहे आणि शेवटच्या षटकासाठी प्रचारण केलंय समीर याला. परंतु आता इथे मात्र अमित कदम. इथून पुढे काय घडणार काय बिघडणार. 2 षटक संपले धाबा फक्त 9 आहेत. ओ वाह भाई वाह बहुत बढ़िया. समीर खऱ्या अर्थानं टीम कोंडोशीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. म्हटलं जातं ना कोणी मोठा सिनियर नाही आहे, कोणी कोच नाही, कोणी मार्गदर्शन नाही आहे. आणि खऱ्या अर्थानं टीम अगदी यंगेस्ट पाहायला मिळते टीम कोंडोशी. त्या दरम्यान इथे मात्र ज्यांच्या माध्यमातून आपल्याला 2 खेळाडू एकाच्या पाठी एक दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये इथे मात्र अमित कदम बॅक टू द पॅव्हिलियन ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सामनावीरचे टी शर्ट आपल्याला प्राप्त झाले. नितीन दादा शिवसेना गटप्रमुख नितीन दादा कदम यांचे इथे शुभ आगमन झालंय. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द मॅच चे टी शर्ट स्पॉन्सरशिप झाले त्यांचं आम्ही सहर्ष हार्दिक 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 स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. केरगळ सोशी आणि शिंदी संघ लॉट उडवायचे आपल्याला. तर या ठिकाणी आपण मुख्य व्यासपीठावरती ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द मॅच साठी जे टी शर्ट प्राप्त झाले नितीन दादा कदम यांचा मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मान करूया. मी कॅमेरामॅनला विनंती करेन आपण कॅमेरा थोडासा व्यासपीठाकडे अटॅच करा. इथे एक नक्कीच गोष्ट आवर्जून सांगेन की राज हनपड याचं जे खऱ्या अर्थानं मिडल षटक होतं त्याची क्लिप आपण पाहिली तर ओम साई MTC वाहिनीच्या माध्यमातून ती क्लिप अपडेट झाली आहे आणि खऱ्या अर्थानं ती क्लिप आपण पाहू शकता. राजचं ते षटक 4 विकेट्स आणि मिडल षटक त्याची क्लिप नक्कीच व्हायरल झाली मित्रांनो. ओम साई MTC च्या माध्यमातून इथे मात्र फटका सजला चेंडू हवेमध्ये परंतु ही सुद्धा झेलची संधी आणि इथे उडवलाय. परंतु मी म्हणेन की खऱ्या अर्थानं एक जोशपूर्ण वातावरण टीम झोलाई कोंडोशी झोलाई 11 कोंडोशी खऱ्या अर्थानं अप्रतिम खेळ करताय मित्रांनो लाजबाब. आणि इथे मात्र टीम केगळ सोशी टीम शिंदी 11 आपले प्रतिनिधी आपण आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचे आहेत. आम्ही सेमी फायनलचे लॉट्स इथे उडवतोय. एक विजयी संघ म्हणून चिठ्ठी टाकली जाईल. टीम शिंदी टीम केगळ सोशी आपले प्रतिनिधी आपण मुख्य व्यासपीठावरती पाठवायचे आहेत. 13 धावा धावफलकावरती आहेत आणि 14 धावांचं आव्हान असेल टीम कोंडोशी. चला लॉट्स करा. या दोन्ही टीम्स त्याचबरोबर खांबील आणि कोंडोशी यांचे 12 खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत. एक विजयी संघ म्हणून चिठ्ठी टाकली जाईल. चला आयोजन समितीला विनंती करतो आपण लॉट्स करून घ्या. चला टीम केगर सोशल आहेत हे दोन्ही 12 आहेत. स्कोर किती पाहिजे?
14 धावांचं आव्हान आहे. टीम खांबील आपला 12वा प्रतिनिधी आहे का इथे पाठवा आमच्या जवळ. आम्ही लॉट्स करतोय यावरती. या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये केगर सोळशी, त्याचबरोबर शिंदे 11 आणि विजयी संघाचे आपण लॉट्स करतोय मित्रांनो. आपले प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचं आहे. एक चिठ्ठी उचला, ती फायनलला जाणारी टीम असेल. तिकडे कॅमेरा लाईव्ह करा. या स्लॉट्स केले जातात सेमी फायनलचे. कोण भाग्यवान आहे फायनल मध्ये जाणारा पाहायचा. एक उचला तो संघ असेल फायनल साठी पात्र. दाखवायचं कॅमेराकडे लाईव्ह. विजयी संघ जाऊन पोहोचलाय फायनल मध्ये. या ठिकाणी सेमी फायनल होईल. टीम शिंदी विपक्ष टीम केगर सोळशी. आणि या आपण लगेच टॉस करतो सेमी फायनलचा. टीम शिंदी विपक्ष टीम केगर सोळशी. चला निवृत्ती शिंदे तिथे मात्र टॉस का बॉस या ठिकाणी आपल्याशी जोडले जातील. चला सेमीफायनल क्रमांक 1 चा आपण टॉस करणार आहोत. टीम शिंदी विपक्ष केळकर सोळशी दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस का बॉस मध्ये या. शिवसेना गटप्रमुख नितीन दादा कदम यांच्या शुभ हस्ते आपण सेमीफायनल क्रमांक 1 चा टॉस करणार आहोत. खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून आम्हाला टी शर्ट स्पॉन्सरशिप सामनावीरसाठी लाभलेत त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करूयात. सेमीफायनल क्रमांक 1 स्वर्गीय विकास कदम स्मृती चषक 2025 मध्ये पहिली सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. टीम केळकर सोळशी विपक्ष शिंदे टीम. चला लगेच या. हॅलो इकडे या तुम्ही तिकडे कॅमेरा आहे ना. ओके टॉस करणार आहोत. सेमीफायनल क्रमांक 1 आपण पाहतोय. छापा कॉल केला येथे मात्र पहा कॉल काटा आहे. मात्र या ठिकाणी जिंकलाय शिंदे टीमने. टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? आम्ही बॅटिंग घेऊ. बॅटिंग करायची आहे परंतु बॅटिंग करत असताना ही मोठी मॅच आहे. सेमीफायनल फायनल मध्ये जायचं असेल तर तुम्हाला मॅच जिंकायला लागेल. परंतु प्रथमतः टॉस जिंकलाय. फलंदाजीचा निर्णय आहे किती धावांचा कराल आपण. आम्ही प्रयत्न करू ॲटलिस्ट 50+ रन मारण्यासाठी. 50+ करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. या ठिकाणी टॉस शिंदे टीमच्या बाजूने लागलाय. तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं. किती धावांपर्यंत रोकाल आपण? 35 ते 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू नक्कीच. 35 ते 40 धावांपर्यंत रोखण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. तुमच्याकडे सुमित आहे त्यांच्याकडे पण चांगले फलंदाज आहेत. आपण पाहिलं तर कालच्या सत्रामध्ये नोट आउट 16 बॉलमध्ये 48 धावांची खेळ केली होती. 2 धावेने हाफ सेंचुरी हुकली होती. परंतु आज चांगला खेळ करणार आहे. दोन्ही संघांचा जास्त वेळ घेणार आहे. मॅच चालू आहे आतमध्ये ग्राउंड मध्ये. परंतु इथे मात्र दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊयात. नितीन दादा या ठिकाणी हजर आहेत ज्यांच्या माध्यमातून आपण या सामनावीरसाठी स्पॉन्सरशिप लावले. त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करूया. त्यांना देखील आपण विनंती करूया की आपण देखील व्यासपीठावरती स्थानबद्ध व्हायचं आणि सेमीफायनल क्रमांक 1 चा थरार आपण नक्कीच या मॅच नंतर पाहणार आहोत. जिथे टॉस जिंकलाय शिंदे टीमने आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि इथे मात्र आमंत्रित केलंय क्षेत्ररक्षणासाठी केळकर सोळशी टीमला. कुठेही जाऊ नका. सेमीफायनलची मॅच आपल्या समोर काय क्षणामध्ये येणार आहे. जाऊयात कॉम बॉक्स मध्ये जिथे आमचे साथी समालोचक ज्यांचा आवाज आपण ऐकतोय गणेशजी शिंदे सर. धन्यवाद. नक्कीच फक्त टॉस उडवला जात होता तेवढ्यामध्ये मॅच मात्र 3 चेंडूमध्ये संपले. पहा काय फिनिश केला यार टीम कोंडोशी. सागरचं कौतुक. कुणी मारला सागरने ना. सागरचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. परंतु मॅन